मुंबईच्या दादरच्या साध्या चाळीतून नाव काढणारे आणि कोट्यावधींचं व्यापारी साम्राज्य उभे करणारे इन्फ्लुएन्सर अवधूत साठे आणि त्यांची आस्था ट्रेडिंग कंपनी. पण आता या अकादमीवर शेअर बाजार नियामक सेबीची वक्रदृष्टी आहे आणि साठेंवर मोठी कारवाई ही झाली आहे. शेअर बाजारात लवकर श्रीमंत होण्याचं स्वप्न आणि त्यासाठी मार्ग दाखवणारे अवधूत साठे. शेअर बाजारात पैसे कमावणं रॉकेट सायन्स नाही, मी शिकवतो, या दमदार वाक्यानं लाखो लोकांना आकर्षित करणारे साठे. पण आता त्यांच्याच पद्धतींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. साठेंची कहाणी प्रत्येक मध्यमवर्गीय युवकासारखीच सुरू झाली. अभियांत्रिकी पदवी, परदेशात आकर्षक नोकरी आणि स्थिर जीवन. पण संथ आयुष्य साठेंना रुचलं नाही. ते थेट शेअर बाजाराकडे वळाले. काही वर्ष स्वतः ट्रेडिंग करून, काही नफा कमवून आणि काही नुकसान सहन करून साठेंना एक नवीन बिझनेस आयडिया सुचली, ट्रेडिंग शिकवण्याची. आणि मग सुरू झाला आस्थाचा प्रवास. मोठे हॉल, स्टेज लाईट्स, नाच गाणी आणि मोटिवेशनल भाषणांचा थाट. कोर्सेसची फी 6,000 पासून तब्बल 1.7 लाख रुपयांपर्यंत. साध्या मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना गवसणी घालणारा हा शो. पण त्यामागचं उद्दिष्ट सेबीनं आता उघड केलंय. सेबीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस झालेत. प्रशिक्षणाच्या नावाखाली थेट गुंतवणूक सल्ला, लाईव्ह ट्रेडिंग दरम्यान टार्गेट आणि स्टॉप लॉस टिप्स, सेबी नोंदणीशिवाय रिकमेंडेशन सेवा, जाहिरातींमध्ये फक्त यशस्वी ट्रेड्स दाखवणं आणि अनेक लोकांना कर्ज घेऊन किंवा दागिने गहाण ठेवून कोर्स फी भरण्यास प्रवृत्त करणं. सेबीच्या तक्रारीनुसार आस्थानं 3,37,000 अधिक लोकांकडून तब्बल 601 कोटी रुपये कमवलेत. सेबीनं या सर्व पुराव्यांच्या आधारे अवधूत साठेंवर बाजारात प्रवेश बंदी घातली आणि मोठ्या प्रमाणावर निधी जप्त केलाय. तथापि आस्था ट्रेडिंग अकादमीनं सर्व आरोप फेटाळलेत. त्यांचं स्पष्ट मत आहे, आम्ही शैक्षणिक व्यासपीठ आहोत. कोणताही गुंतवणूक सल्ला, वैयक्तिक मार्गदर्शन किंवा क्लायंटचा निधी हाती घेणे आम्ही करत नाही. पण सेबीच्या कारवाईनंतर आता सर्वांचं लक्ष आहे या प्रकरणाचा पुढचा अध्याय काय असेल. लाखो विद्यार्थ्यांचे पैसे परत मिळतील का आणि भारतातील इन्फ्लुएन्सर संस्कृतीवर याचा किती मोठा परिणाम होणार. इन्फ्लुएन्सर अवधूत साठेंविरुद्धची ही मोठी कारवाई शेअर मार्केटमध्ये शिक्षण, सल्ला आणि मार्केटिंग यातील सीमारेषा किती धुसर झाली आहे याचं आणखी एक उदाहरण ठरते.